सरकारचा आणखी एक घोटाळा उघडकीस आणणार रोहित पवार यांचं ट्विट। आज सकाळी पत्रकार परिषद घेत 5,000 कोटींचा भ्रष्टाचार बाहेर आणणार रोहित पवारांचा इशारा। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, तर इतर आरोपींच्या दोषमुक्तीच्या अर्जावर देखील सुनावणी होणार। जुगल निकम सुनावणीवेळी उपस्थित असणार। घरगुती हिंसाचार टाळण्यासाठी शिवसेनेकडून लाडकी सून अभियान, महिलांच्या सुरक्षेसाठी शिवसेनेकडून विशेष हेल्पलाईन सुरू, अडचणीत असलेल्या सुनांना हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचं आवाहन। चौथ्या श्रावणी सोमवारनिमित्त परळीमध्ये भाविकांच्या दर्शनासाठी रांगा, वैद्यनाथाच्या दर्शनासाठी पासची सुविधा, सुरक्षेच्या दृष्टीनं परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि मोठा पोलीस बंदोबस्त। सर्वेश घोटाळे या विद्यार्थ्याला 3 विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण तरीही नापास। नागपूर विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा विद्यार्थ्यांना मनस्ताप, विद्यार्थ्याची न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये धाव, तर विद्यापीठ आणि कॉलेज प्राचार्याला नोटीस। अमरावती जिल्ह्यातील धरण क्षेत्रातील जलसाठ्यामध्ये वाढ, पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणामध्ये 6% जलसाठा वाढला। उद्या सकाळी 10 वाजेपासून 20 ऑगस्टच्या रात्री 10 वाजेपर्यंत असा एकूण 36 तास अर्ध्या नागपूरचा पाणीपुरवठा बंद असणार। प्रतापनगर, खामला, लक्ष्मीनगर, टाकळी, जैताळा त्याचबरोबर त्रिमूर्तीनगरचा पाणीपुरवठा देखील बंद असणार। जळगावच्या पारोळा तालुक्यातील काही गावांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस, चिखलोड, म्हसवे तसंच शेळावे या गावात चिखली नदीच्या पुराचं पाणी शिरलं। पुराचं पाणी शेतात शिरल्यामुळे देखील पिकं जमीनदोस्त। धुळ्याच्या वरखेडीमधील शाळेतील मैदानामध्ये पाणी साचलं, विद्यार्थ्यांची शाळेत कसं जायचं प्रश्न उपस्थित। गेल्या काही दिवसांपासून शाळेच्या मैदानाच्या पाण्याच्या टाकीचंही काम सुरू।